जय महाराष्ट्र मित्रांनो, आता या फोटोमध्ये दिसणारे जे दोन व्यक्ती आहेत त्यांचं नाव आहे सागर मेहर आणि सुप्रिया पवार आणि हे दोघं नवरा बायको आहेत। आणि या सुप्रिया पवारच्या घरातील काही सदस्यांची नावे मी पहिले तुम्हाला सांगू इच्छितो। तर तिच्या वडिलांचं नाव आहे सुभाष पवार, भाऊ प्रशांत पवार आणि नितीन पवार आणि वहिनी तृप्ती पवार। आता या सगळ्यांनी ऑगस्ट 2024 रोजी नवी मुंबईतील ऐरोली शहरामध्ये सेक्टर 16 भागातील 37 लोकांना 1.5 कोटी रुपयांना लुटले आणि फरार झाले। आणि त्याची सुरुवात कशी झाली हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत सांगू इच्छितो। तर मित्रांनो, यांनी सुरुवातीला काय केलं, जवळपासच्या लोकांना टार्गेट केलं आणि सांगितलं की बाबा 50,000 रुपये भरा आणि 9 ते 10% व्याज मिळवा, ते पण 45 दिवसात। जे बँक नाही करू शकत ते यांनी सांगितलं आणि या लोकांनी विश्वासही ठेवला। बरं, या लोकांनी विश्वास ठेवला आणि सुरुवातीला याने 7-8 लोकांना ते व्याज मिळवून दिलं, पण त्याच्यानंतर मग त्या लोकांनी माउथ पब्लिसिटी केली असेल आणि मग यांनी यांचं काय टार्गेट थांबवलं नसेल। त्याच्यानंतरची ही 37 माणसं ज्यांना 1.5 कोटी रुपयांना लुटलं गेलं। पण मला या 37 लोकांना या व्हिडिओच्या मार्फत विचारायचंय की बाबांनो, एवढं सोपं आहे का श्रीमंत बनणं? जर एवढं सोपंच असतं तर देशातले सगळे गरीब लोक श्रीमंत झाले असते ना। तुम्हालाही कळत नाही कोणावरती विश्वास ठेवायचा काय नाही। आणि त्या स्कॅमरलाही मला या व्हिडिओच्या मार्फत सांगायचंय, बाबा जिथे लहानाचा मोठा झाला तिथेच घातपात करून गेलास तू। अरे बाबा, लोकांनी एफडी मोडली असेल, कोणाची कोणी पीएफ मधले पैसे दिले असतील, कोणी लोन काढलं असेल आणि त्या लोकांचे तू पैसे घेऊन पळाला। अरे हाय लागेल रे तुला गरिबांची, बेंचोत लय बेकार मरणार तू, तुला पाणी पण नाही देणार कोण माहितीये का मरताना। आई झवाडा चला मादर चोत बेंचोत। आणि मित्रांनो, तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला ना तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि तुम्ही सतर्क राहा असं कधी कोणाला पैसे देताना, आहे का नाही। चला, जय हिंद, जय महाराष्ट्र।